त्यांच्याकडनं विमान निर्मिती होत असेल तर पूर्ण शासन, माझा उद्योग विभागच नाही, पूर्ण त्यांच्यासोबत आहे. सर, दिग्दर्शकांबरोबर तुमचं काही बोलणं झालं होतं आणि तो सीन डिलीट केला आहे असं आपल्याला काही कळलेलं किंवा त्यांनी बाजूला काढला आहे असं काय आपल्याला कळलं? माझं दिग्दर्शकांशी देखील बोलणं झालं नाही, माझं निर्मात्यांशी देखील बोलणं झालं नाही, माझं छत्रपती उदयनराजेंशी बोलणं झालं, माझं संभाजीराजेंशी बोलणं झालं आणि त्या मताशी आम्ही सहमत एवढ्यासाठीच आहोत की निर्मात्यावर कोणी आक्षेप घेतलेला नाही किंवा दिग्दर्शकावर कोणी आक्षेप घेतलेला नाही. नजर चुकीनं अशा पद्धतीचा सीन अनावधानानं जर आला असेल तर तो डिलीट करावा ही सगळ्यांची भूमिका आहे आणि त्या मताशी आम्ही सहमत आहोत. मनसेच्या वतीनं आंदोलन केलं जाणार आहे. नेटफ्लिक्स असेल किंवा इतर काही ज्या कंपन्या आहेत ज्या इतर भाषांना प्राधान्य देतात, अगदी हरियाणवी भाषेमध्ये सुद्धा मॅचेसच्या कॉमेंट्री केल्या जातात, परंतु मराठी भाषा त्यामध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे मनसेच्या वतीनं आज आंदोलन केलं जाणार आहे. मराठीला एकीकडे आपण अभिजात भाषेचा दर्जा देतो, परंतु त्या भाषेमध्ये कॉमेंट्री किंवा लँग्वेज ऑप्शनमध्ये मराठी नाही असा मनसेचा आक्षेप आणि त्यासाठी आज त्यांच्या वतीनं आंदोलन केलं जाणार. यामध्ये दोन बाबी आहेत. मराठी भाषेचा विभाग देखील माझ्याकडे आहे आणि म्हणून ह्या दोन गोष्टीवर फोकस ठेवून काम करण्याची आमची सगळ्यांची इच्छा आहे. एक म्हणजे मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये प्राईम टाईमला मराठी चित्रपट किंवा मराठी साहित्य हे दाखवलं गेलं पाहिजे आणि दुसरा आपण जो मुद्दा मांडलात की ज्या ठिकाणी मराठीचा लवलेशही देखील नसतो त्या संदर्भात मल्टिप्लेक्सच्या सगळ्या मालकांच्या संदर्भात मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी बैठक बोलवेन आणि शेवटी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा ही प्रत्येक ठिकाणी पोचली पाहिजे आणि मराठी भाषेचा मान सन्मान झालाच पाहिजे ही सरकार म्हणून आमची देखील भूमिका आहे. त्याच्यामुळे मराठी बोलायचं नाही, मराठी बोलणाऱ्यांवर काही लोक जर अन्याय करत असतील, मराठी बोलणाऱ्यांवर लोक दादागिरी करत असतील तर ही तर प्रवृत्ती आम्ही ठेचून काढणारच आहोत. पण मराठी भाषेच्या निमित्तानं मल्टिप्लेक्स आणि तत्सम जे काही थिएटर्स आहेत तिथं देखील मराठी भाषेचं साहित्य, मराठी भाषेची थिएटर्समधली असलेली नाटकं किंवा चित्रपट हे प्राईम टाईमला दाखवले गेले पाहिजेत. यासाठी देखील या सगळ्या लोकांची मी बैठक घेणार आहे. पालकमंत्रीपदाच्या वादातून विशेषतः रायगडला घेऊन खूपच जास्ती टोकाचं होताना दिसतोय. फरचेट गोगावले असतील किंवा मंजू शेठ असतील, तटकरेंवर जी टीका केली जाते त्याचा दर्जा दिवसेंदिवस ढासळत चाललेले. मंजू शेठ यांचे एक वक्तव्य आले की तटकरेंना पहिल्या बाकावरून शेवटच्या बाकांवर नेऊन बसव, अशा पद्धतीचा एक धमकीवजा इशारा त्यांच्या वतीने देण्यात आलेला आहे. तिन्ही आमच्या आमदारांच्या म्हणजे एक मंत्री आणि दोन आमदारांच्या भावना आहेत ह्या तीव्र आहेत. आता त्यांना विधानसभेमध्ये आलेले अनुभव, त्यांना खासदारकीमध्ये आलेले अनुभव हे त्यांचे वैयक्तिक शिवसेनेसाठी आलेले अनुभव आहेत आणि त्याच्यातनं कदाचित हे गैरसमज झाले असतील. परंतु स्वतः दादासाहेब पण इथे आहेत. दादासाहेबांनी परवा जे आपल्या सगळ्या पत्रकारांना सांगितलं तीच आमची भूमिका आहे की शेवटी या बाबतीमध्ये शिंदेसाहेब आमचे मुख्य नेते आहेत, शिवसेनेचे नेते आहेत आणि त्यांना रायगड देखील कशा पद्धतीनं चाललेलं आहे ते देखील माहिती आहे, नाशिकमध्ये देखील काय चाललेलं आहे हे माहिती आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्री महोदयाबरोबर एकनाथ शिंदेसाहेब चर्चा करतील आणि तो योग्य तो निर्णय घेतील. दोन जिल्हे जर सोडले तर बाकी ठिकाणी पालकमंत्री जाहीर झालेले आहेत. तिथं अधिकृत पालकमंत्र्यांनी फ्लॅग होस्टिंग केलेलं आहे. 2 जिल्ह्यांमध्ये फक्त जी काय तू मैमय चालू आहे या संदर्भात घेतील ना. काल कोस्टल हायवेचं उद्घाटन करत असताना तुम्ही बघितलं असेल की मुख्यमंत्री आणि आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब एकाच गाडीमध्ये होते. त्यावेळी कदाचित चर्चा झाली असेल, त्याच्यानंतर चर्चा झाली असेल किंवा चर्चा होणार. सामंत बोलत होते. एक बघा, आता थोड्या वेळातच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब इथं बाळासाहेब भवनला येणार आहेत. त्यांच्या विभागाचा विषय जो आहे त्याच्यावर आम्ही बोलणं हे योग्य नाही. ते विभाग म्हणून त्यांची भूमिका आपल्यासमोर मांडतील ना. परंतु महाराष्ट्रातल्या जनतेला गैरसमज पसरवण्यामध्ये जे माहीर आहेत त्यांनी उगाचच गैरसमज पसरवू नयेत. भूमिका प्रताप सरनाईक साहेब स्वतः मांडतील विभागाची आणि त्याच्यानंतर जनतेला कळेल ना काय योग्य आहे काय अयोग्य आहे. जुना झाला विषय तो. अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांचा देखील पक्ष भाजप फोडणार आहे लवकरच, असं संजय राऊतांनी आज पुन्हा एकदा म्हटलं. नाही, एक लक्षात घ्या,
आधी हा उदयचा विषय जो आहे ना तो मी किती 8 दिवस तर झाला शिळा झाला तो. काय असतं की रोज सकाळी आता दादा आणि मी तेच बोलत होतो. आता आम्ही रोज बाळासाहेब भवनमध्ये येऊन जनता दरबारासाठी आजही आम्ही दोघं बसलेलो आहोत. तर आम्ही देखील आता ठरवून घेणार आहोत की आलं की पहिलं तुम्हाला बोलवायचं आणि ब्रेकिंग देऊन टाकायचे आणि सांगून टाकायचं की उबाट्यामधले 20 आमदार इकडे आहेत, 30 आमदार. बघा आम्ही सगळे माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर जीवापेक्षा प्रेम करणारे आहोत. त्याच्यामुळे हे बालिश चाळी जे आहेत ना, मी हे पण सांगितलं हे 11वीत 5वी 6वीत करायचो आम्ही. हे तुझ्याबरोबर हसला नाही बघ रे, तुझ्याबरोबर बालिश चाळी आहेत, राजकीय बालिशगिरी आहे ही सगळी. आणि रोज तुम्हाला काहीतरी ब्रेकिंग लागते की आता उद्यापासून कदाचित आम्ही द्यायला सुरू करू, असा आम्ही आता दोघांनी मिळून निर्णय घेतला. हिंदी संपवूया ना, आपलं मराठी मॅडम मराठी संपवूया. अरे मराठी खतम, क्योंकि मराठी भाषेचा मंत्री आहे मी. मधून काहीतरी विशेष चर्चा येत आहे, एकंदरीतच ठाकरे गटाला बदनाम करण्याची एकंदरीत चर्चा आहे किंवा माध्यमांमध्ये या अनुषंगाने बातम्या येत आहेत. नेमकं काय वस्तुस्थिती आहे याचं पण उत्तर आम्ही सगळ्यांनी मिळून दिलं. ह्याच्यासाठी ऑपरेशन टायगर करण्याची अजिबात आवश्यकता नाही. उबाठामधल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना, सगळ्या लोकप्रतिनिधींना ही जाणीव व्हायला लागलेली आहे, उशिरा का होईना पण जाणीव व्हायला लागलेली आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जो 2.5 वर्षापूर्वी 2.5 वर्षापूर्वी जो निर्णय घेतला होता तो योग्य होता. कारण ज्या परिसरातनं हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांनी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही ही गर्जना केली होती, त्याच बांद्रा भागामध्ये युबीटीच्या लोकांनी हातावर मतदान करा असं मतदान मागितलं. तेच आम्हाला नको होतं, म्हणून आम्ही ती भूमिका घेतलेली होती. आणि तीच भूमिका आता युबीटीमध्ये असलेल्या पदाधिकाऱ्यांना पटायला लागलेली आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे सर्वसामान्यांचं आहे, जनसामान्यांमध्ये मिसळणार आहे, ही त्यांना कदाचित उशिरा जाणीव झाली असेल. आणि म्हणून युबीटीतले सगळे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, आजी माजी लोकप्रतिनिधी आमच्यासोबत येत आहेत. छावा फिल्म को लेकर आप लोगों की क्या भूमिका है? फिल्म के कौन से हिस्से को लेकर आपको आपत्ति और क्यों? छावा फिल्म में छत्रपति संभाजी महाराज के बारे में जो कुछ डांस का सीन दिखाया गया है, इसके ऊपर छत्रपति उदयन राजे और संभाजी राजे जो हमारे बुजुर्ग लोग हैं, उन्होंने आवाज उठाया और वो बोले कि फिल्म बनाने. आम्ही सगळे एकनाथ शिंदेंवर खूप प्रेम करतो. राष्ट्रीय बालिशगिरी चालू आहे, ती बालिशगिरी बंद करावी असं उदय सामंत म्हणतात. महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये जो गैरसमज पसरवण्यात आलाय तो पसरवू नये असं देखील उदय सामंत यांनी यावेळी सांगितलंय. आम्ही सगळे एकनाथ शिंदेंवर प्रेम करणारी माणसं आहोत. राजकीय बालिशगिरी सुरू आहे ती बंद करावी असं उदय सामंत म्हणतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.